नमस्कार. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत व्हर्च्युअल क्लासमध्ये तुम्हा विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. मी प्राची लुडवे आज तुम्हाला इयत्ता 6वी सामान्य विज्ञानमध्ये महत्त्वाचा पाठ शिकवणार आहे. चला तर पाठाला सुरुवात करूया. आज आपण इयत्ता 6वी सायन्समध्ये नवीन पाठ पाहणार आहोत. तो म्हणजे सबस्टन्सेस इन द सराउंडिंग्स, देअर स्टेट्स अँड प्रॉपर्टीज. सभोवतालचे पदार्थ, त्यांच्या अवस्था आणि गुणधर्म. मुलांना तुम्हाला माहितीच असेल, पदार्थांच्या 3 अवस्था असतात. बघा या चित्रामध्ये सॉलिड, लिक्विड, गॅस म्हणजे स्थायू, द्रव, वायू आणि ही एक चौथी अवस्था आहे प्लाझ्मा म्हणजे विश्शंदी. सर्व पदार्थ या 3 अवस्थांमध्ये आढळतात. उदाहरणार्थ आपलं पाणी, ह्या 3 पाण्याच्या अवस्था आहेत बघा. वॉटर इन सॉलिड स्टेट इज कॉल्ड एज आइस. In liquid state itself it is water, and this gaseous state means steam of water. ह्या 3 अवस्था आपल्या पाण्याच्या आहेत. प्रत्येक पदार्थ असे 3 अवस्थांमध्ये मिळतात, स्थायू, द्रव आणि वायू. बघा आपण वेगवेगळे पदार्थ पाहूया. सॉलिड, these are all substances which are in solid state. Different substances I have shown here: gold, glass, and powder, naphthalene ball, chalk we are using for teaching. Then this is coal. These all substances are in solid state. These are the substances in liquid state. द्रव पदार्थ, पाणी, वाहणारे पदार्थ. These are all in liquid state. पाणी तर आहेच. दूध आपण जे पितो ते, त्यानंतर पेट्रोल गाडीसाठी वापरतो, बरोबर ना. त्यानंतर लिंबू सरबत, बरेच पदार्थ, माझा वगैरे लिक्विड जे सरबत जे असतात ते सगळे द्रव रूपामध्ये असतात. रॉकेल. These all substances are in gaseous state. Gas. अगरबत्ती आपण लावतो, अगरबत्तीचा जो सुगंध निघतो, धूर निघतो, तो गॅस आहे. परत चिमण्या ज्या कंपन्यांच्या ज्या चिमण्या असतात त्यातून निघणारा धूर, इवन दॅट इज ऑल्सो द गॅसियस सबस्टन्स. सेंट आपण स्प्रे केला की त्याचा वास सगळीकडे पसरतो. वाय? बिकॉज इट इज इन सॉलिड स्टेट. पाणी गरम केलं की पाण्याची जी वाफ निघते, that is also the gaseous state. And these all substances are in gaseous state. And these are the 3 states of matter, that are solid, liquid and gas. Now we'll see this experiment. You can do this experiment. What you can do? You take some pieces of wax. मेणाचे तुकडे घ्यायचे एका वाटीमध्ये, आणि ते मेणाचे तुकडे वाटीमध्ये घेऊन तुम्ही जर वाटी गॅसवर धरली सावकाश पक्कडच्या साह्याने आणि गरम केली तर तुम्हाला असं दिसेल की ते मेणाचे तुकडे वितळायला लागले आहेत. दॅट वॅक्स पीसेस आर स्टार्टेड मेल्टिंग and they have become complete liquid they have become, or liquid wax has become in the that plate. Now you off your burner and keep it aside for cooling. You will see that in that plate again that liquid or molted wax again started freezing. म्हणजे पुन्हा ते फ्रीज व्हायला म्हणजे गोठायला लागलेलं आहे, आणि गोठून पुन्हा ते भांड्याचा आकार घेऊन पुन्हा त्याच्यात सॉलिड स्थायीरूप मेण तुम्हाला वाटीत दिसणार आहे. म्हणजे इथे मी गरम केल्यामुळे काय झालं, इथे तुम्हाला दिसते बघा, मेणबत्ती आपण जेव्हा पेटवतो तेव्हा तिचं मेण ह्या हीटमुळे, उष्णतेमुळे, वातीच्या उष्णतेमुळे मेण वितळत असतं बघा असं खाली, आणि खाली खाली ते घसरतं गुरुत्वाकर्षणामुळे. म्हणजे इथे काय दिसतं तुम्हाला चित्रामध्ये की उष्णतेमुळे, बिकॉज ऑफ हीट, द वॅक्स इज मेल्टिंग and it is going in or it transferring in liquid state, and that liquid is flowing, or here that liquid spreads in the plate. But again when we have made it cool, allow it to cool, म्हणजे थंड व्हायला दिलं तेव्हा पुन्हा त्याचं स्थायू झालं. म्हणजे काय झालं, एका अवस्थेतून सॉलिड मधून लिक्विड झालं, म्हणजे चेंज ऑफ स्टेट झालं, त्याची अवस्था बदलली, आणि पुन्हा थंड केल्यावर पुन्हा लिक्विड मधून सॉलिड झालं. आणि दिस इज कॉल्ड एज चेंज ऑफ स्टेट. इच सबस्टन्स कॅन चेंज इज स्टेट. प्रत्येक पदार्थ त्याची स्टेट जे आहे म्हणजे अवस्था बदलू शकतो. आणि पदार्थ ही अवस्था बदलणे, ह्या चित्रामध्ये बघा, पाणी उकळल्यावर पाण्याची वाफ होते, बरोबर ना. म्हणजे उकळल्यावर पाण्याची वाफ होते, किंवा पाणी जे आपण फ्रीजमध्ये ठेवल्यावर पाण्याचा असा बर्फ बनतो,
बरोबर ना. फ्रीझरमध्ये आपण जेव्हा ठेवतो ट्रेमध्ये पाणी, त्याचा बर्फ बनतो, म्हणजे पाण्याचा बर्फ बनला. दॅट इज ऑल्सो चेंज ऑफ स्टेट, लिक्विड टू सॉलिड. Then what is change of state? When substance changes from one state to another, it is called a change of state of substance. See here in this figure you can see ice melts to form a liquid. Again same liquid, if you keep in fridge it will become ice. Yes, here the water is boiling and boiling water changes to vapor state. त्याची पुन्हा वाफ बनत आहे बघा. You can see this is all the examples of change of state. Now again see here the definition. पदार्थ जेव्हा एक अवस्था बदलून दुसऱ्या अवस्थेत जातो त्याला अवस्थांतर असे म्हणतात. हे पाण्याच्या तिन्ही अवस्था दाखवल्या. बर्फ आहे, फ्रीजमध्ये ठेवला की काय बनतो, त्याचं सॉरी आपण त्याला गरम केलं बर्फाला किंवा जस्ट कीप इट इन द रूम टेम्परेचर, इट विल बिकम वॉटर. आणि इफ द वॉटर इफ विल बॉईल इट विल बिकम टू वेपर स्टेट. पुन्हा हे वॉटर जे आहे ना वेपर स्टेट म्हटलं म्हणजे वाफ जी आहे ती आपण थंड केली की त्याचं पुन्हा वाफ. तुम्ही बघा एखादं पाण्याचं भांड आहे गरम, त्याच्यावर झाकणं ठेवा, काही वेळाने झाकणं उघडा, त्यावर तुम्हाला बारीक बारीक थेंब दिसतील. म्हणजे वाफ पुन्हा थंड होऊन पाणी बनतं. पाणी फ्रीजमध्ये पुन्हा थंड होऊन त्यापासून बर्फ बनतं. दिस इज कॉल्ड अ चेंज ऑफ स्टेट. These are some examples where the change of state occurs in our daily life. हे नेहमीचे उदाहरण आहेत, आपल्याला पाहायला मिळतं. कापूर, ह्या कापराच्या वड्या आपण देवासाठी जेव्हा जाळतो तेव्हा त्या कापराचे बघा पूर्ण वाफ होऊन जाते. तूप, थंडीच्या दिवसामध्ये तूप जे लिक्विड तूप आहे त्याची बॉटल आपण तशीच ठेवले, तूप गोठतं. इवन खोबरेल तेल बघा, हे खोबरेल तेल व्हाईट दिसते तुम्हाला, ऍक्च्युअली खोबरेल तेल व्हाईट असतं का, व्हाईट लिक्विड असतं ना, पण थंडीच्या दिवसामध्ये खोबरेल तेलाची बॉटल अशीच ठेवली तर ते सॉलिड स्टेटमध्ये कन्वर्ट होतं. पेट्रोल, समजा रस्त्यावर पेट्रोलचं थेंब पडलं असेल तर ते इव्हॅपोरेट होऊन जातं, म्हणजे त्याचं पुन्हा वाफ बनते. डांबर गोळ्या सुद्धा कपड्यामध्ये आपण ठेवतो, कपड्याला कसर लागू नये म्हणून, त्या सुद्धा काही दिवसांनी तुम्हाला बारीक झालेल्या दिसतात. मग these are the examples of change of state. Now can you see in this example here that for change of state what is required? Here water is getting heated on gas. इथे पाणी मी गरम करते म्हणजे पाण्याला हीट देते, उष्णता देते, तेव्हा त्याचं वाफ होणार ना. तुम्ही नुसतंच पाहिलं तर त्याची वाफ होणार नाही. मीन्स फॉर द सबस्टन्स टू चेंज its state, heat is required. Change in physical state of substance is effect of heat. म्हणजे हीटमुळे, उष्णतेमुळे त्याची स्टेट बदलते. मग कसं होतं उष्णतेमुळे त्याची स्टेट कशी बदलते किंवा त्याचं अवस्थांतर करण्यासाठी म्हणजे जो स्थायू आहे ते जे बघा इथे लिहिलंय सॉलिड, त्याला हीट द्यावी लागते प्लस एनर्जी, म्हणजे हीट द्यावी लागते. आता बर्फ आहे, बर्फाचं टेम्परेचर एकदम 0 असतं आणि आपलं ऍटमॉस्फिअरिक टेम्परेचर 27 असतं. आणि बर्फ आपण ओपन ठेवला हवेमध्ये तर त्याला हीट मिळते आणि त्याचं पाणी बनतं. पण पाणी जे आहे पाण्याला आपण अजून हीट देतो. सी ॲज इट इज हिअर इन दिस पॅन, देन इट बिकम्स गॅस. गॅसियस, इट गोज टू वेपर स्टेट. पण त्या गॅस जे वेपर जे आहे त्याला पुन्हा आपण थंड केलं तर त्याचं पुन्हा थंड केलं म्हणजे काय, थंड केलं म्हणजे त्याची हीट काढून घ्यायची. टेक आउट इज हीट, दॅट इज कूल इट. म्हणजे कूल केलं की पुन्हा पाणी बनणार. फ्रीजमध्ये पाणी आपण कूल करतो म्हणून त्याचा पुन्हा बर्फ बनतो. फिजिकल स्टेट, चेंज ऑफ फिजिकल स्टेट इज नथिंग बट टेकिंग आउट ऑफ इट और गिव्हिंग इट टू दॅट सबस्टन्स. म्हणजे त्याला उष्णता आपण दिली किंवा उष्णता काढून घेतली की त्याची अवस्था बदलते. आता आपण पाहणार आहोत व्हॉट इज थर्मामीटर अँड यूज ऑफ थर्मामीटर टू मेजर टेम्परेचर. टेम्परेचर म्हणजे काय, इथे बघा चित्र तुम्हाला 3 वेगवेगळे पॉट आहेत आणि तिघामध्ये पाणी ठेवलं. एकात आहे गार पाणी, एका साधं पाणी आहे आपलं रूम टेम्परेचरचं आणि एकात गरम पाणी आहे. आणि तुम्हाला मी विचारलं तर कोणतं पाणी साधं आहे कोणतं गार आहे, तर तुम्ही हात घालून तुम्हाला बघावं लागेल नाही का. मग तुम्ही साधेपणाने साधं आहे, एकदम गार बर्फासारखं तर हे गार पाणी आहे, आणि गरम पाण्यात तुम्ही हात चटका बसेल हो गरम आहे. मी जस्ट बाय टचिंग वी कॅनॉट अंडरस्टँड हाऊ मच हॉट और हाऊ मच कोल्ड इट इज और हाऊ मच नॉर्मल वॉटर इट इज. म्हणजे आपल्याला नुसतं टच करून कळत नाहीये की पाणी किती गरम आहे की त्याचं, म्हणजे आपल्याला फक्त अंदाज येतो गरम आहे थंड आहे. There is the instrument called as thermometer which
is used to measure how much cold or hot or normal temperature the substance is. एखादा पदार्थ किती तापमानाला आहे, किती गरम आहे, किती थंड आहे हे ओळखण्यासाठी एक इन्स्ट्रुमेंट वापरतात. त्याला म्हणतात थर्मामीटर. सी दिस इज अ थर्मामीटर. आता थर्मामीटर मध्ये काय असतं? या थर्मामीटर मध्ये हा जो लाल दाखवला आहे किंवा जो हा ब्लॅक जो असतो हा पारा असतो. लाल हा काय पारा ऍक्च्युली लाल नसतो. Nowadays, alcohol, red color alcohol also can be used to measure greater temperature. जास्त टेम्परेचर मोजण्यासाठी 100च्या वरती मोजण्यासाठी अल्कोहोल पण वापरतात. त्यामुळे हे लाल आहे. ऍक्च्युली पारा कसा असतो सिल्वर कलरचा असतो, चमकतो. हा जो ब्लॅक जो आहे तो इथे ह्या फुग्यामध्ये पारा आहे. आणि ती नळी आहे काचेची नळी. या काचेच्या नळीवर असे आकडे असतात. कळलं की नाही? And you can measure your temperature with the help of these numbers. Now, what is the unit of temperature? That is degree Celsius. This is degree Celsius, Celsius. This is a unit to measure the temperature. Now, how to measure temperature? Now, see, now this is a digital thermometers. Nowadays, doctors, when you go to doctor, if you have fever, this type of thermometers are used. डिजिटल थर्मामीटर म्हणजे त्याच्यावर डायरेक्ट आकडा येतो किती तुमचं टेम्परेचर आहे. शेवटी त्यात पण पाराच असतो. इथे हा जो खाली दिसतो हा फुगा आहे, याच्यामध्ये पारा आहे. ना हाऊ टू रेकॉर्ड द टेम्परेचर. टेम्परेचर रेकॉर्ड करण्यासाठी काय करायचं आहे तिने आपण पाहू. ते साधं पाणी मी घेतलेलं आहे. यू हॅव टू डीप द थर्मामीटर इन दॅट वॉटर सो दॅट इट्स बलून शुड बी डीप्ड इन वॉटर. बलून म्हणजे हा जो फुगा आहे ना ज्याच्यामध्ये पारा आहे तो बुडाला पाहिजे. And then what will happen? See in this figure you can see this mercury is present. हा जो पारा आहे मर्क्युरी वर खाली फिरायला लागतो. किती तापमान आहे त्याप्रमाणे नंबर असतात. तुम्हाला मी आधीच सांगितलं. साधं पाणी असेल तर इथे 27 डिग्री पर्यंत काय होईल हा पारा वरती चढेल आणि थांबेल. Then we have to see what number is over there. That number will be the temperature of that substance. आता पाणी असेल नॉर्मल टेम्परेचर पाण्याचं रूम टेम्परेचर एवढंच असतं 27 degree समजा. Now suppose I want to measure the temperature of ice water. बर्फाचं पाणी. Take the thermometer and keep it in ice water. See, can you see here? This mercury has stopped here at 0 because temperature of ice water is how much? Temperature of ice water is 0 degree. How much it is? 0 degree. I told you that unit is degree Celsius. Here to write 0. And then C here. This is the temperature of ice water. This way you can measure. Suppose you want to measure the temperature of hot water. See here. Then keep, now see here, this is hot water, boiling water. Then in boiling water it will go up to 100 because the temperature of boiling water is 100 degree and that is of ice is 0 degree temperature. This way we can measure the temperature of the substance. Here there is the temperature of some of the substances. You can see boiling water 100 degrees Celsius, freezing water 0 degrees Celsius, air at winter night थंडी या दिवसामध्ये रात्री हवेचं टेम्परेचर लेस दॅन 50 असतं, लेस दॅन 15 डिग्रीज आहे. एअर इन समर आफ्टरनून उन्हाळ्यात दुपारी किती असतो ग्रेटर दॅन 35 डिग्री. इनसाइड ए फ्रीज, फ्रीज मध्ये टेम्परेचर किती असतं लेस दॅन 5 डिग्री. आणि फ्रीझर जिथे आपण बर्फ बनवतो त्या ठिकाणी टेम्परेचर -18 डिग्री असतं. आणि आपलं बॉडी टेम्परेचर जे आहे ते 37 डिग्री सेल्सिअस असतं. These are all the temperatures, different temperatures. Now we'll say what is evaporation. All of you know evaporation. बाष्पीभवन. सूर्याच्या उष्णतेमुळे बघा समुद्राच्या पाण्याची वाफ होते की नाही. आणि समुद्राच्या पाण्यात कुठल्याही सरफेसशी चहा आपण बशीमध्ये ओतलं थंड होतं. म्हणजे ओनली सरफेस वॉटर गेट इव्हॅपोरेट. पृष्ठभागावरच्या पाण्याची फक्त वाफ होते, सगळ्या आतल्या सरफेसची नाही. मग जेव्हा आपण पाणी बॉईल करायला ठेवतो तेव्हा काय होतं? सी इव्हॅपोरेशन अकर्स ओनली ॲट द सरफेस ऑफ द वॉटर. यू कॅन सी फ्रॉम दिस पिक्चर. मग जेव्हा आपण बॉईल करायला ठेवतो तेव्हा काय होतं? हे बघा या ठिकाणी पाणी बॉईल होतं. When we keep the water from boiling, what happens, all the substance, all substance means all water get heated from all the parts of
water, it starts boiling, and we can see the bubbles rising from water faster and faster. Rate of that bubbling gets increased. बबलिंगचा जो रेट वाढत जातो म्हणजे पूर्ण पाणी गरम होत असतं, हळूहळू छोटे छोटे बुडबुडे येतात आणि नंतर हे बबलिंग वाढत जातं म्हणजे बुडबुडे वाढत जातात. अँड वन स्टेज कम्स वेअर ऑल द वॉटर स्टार्ट्स बॉइलिंग म्हणजे भरपूर मोठे मोठे बबल्स यायला सुरुवात होतात. अँड दॅट स्टेट इज कॉल्ड एज द बॉइलिंग ऑफ वॉटर. Now water boils at what temperature it starts complete boiling? That temperature 100 degrees centigrade, and that is called as the boiling point of water. The temperature at which water starts boiling is called as boiling point of water, and boiling point of water is 100 degree Celsius. It is also called as evolution of the water. Okay. Now after boiling, suppose same water, boiled water if I have taken in one kettle, and if you know, you do at home, घरी तुम्ही करताय, गरम पाण्यावर झाकण ठेवलं आणि थोड्या वेळ पाहिलं तर आतील बाजूला तुम्हाला पाण्याचे थेंब दिसतील. Similarly, I have kept this kettle and I have kept one plate on it and ice over here on the plate. Can you see? And this that same vapors condensed and becoming water droplets which are falling in this beaker. म्हणजे थंड केलं आपण वाफ की त्याचं काय बनतं आहे, पाणी बनतंय परत. आणि दिस प्रोसेस इज कॉल्ड एज कंडेन्सेशन. बर्फ असलेली किंवा समजा एखादी गरम एकदम गार पाणी असलेली बॉटल आपण अशी उघडी ठेवली तर बाहेरच्या बाजूला तुम्हाला असं थेंब दिसतात, माहितीये ना, पाण्याचे थेंब. म्हणजेच काय, हवेमध्ये जी वाफ आहे पाण्याची ती काय होते इथे, तिचं रूपांतर पाण्यामध्ये होतं. and therefore we can see the droplets at the outside surface of the bottle, and water vapor cools, get converted to water again, and this process is called as condensation. Now when water starts condensing, at the time at which has started boiling, at the same temperature it's condensed. Therefore the boiling point and the condensation point both are same. See, पाण्याचा उत्कलनांक आणि संकलन बिंदू एकच असतो. जिथे ते बॉईल व्हायला लागलं तिथेच ते काय होतं, कंडेन्स व्हायला लागतं. नाउ फ्रीजिंग म्हणजे गोठण म्हणजे काय, तुम्हाला जे मी सांगितले की फ्रीज मध्ये काय करतो बघा, ट्रे मध्ये आपण पाणी भरून ठेवतो, बरोबर, आणि फ्रीजचं टेम्परेचर आत्ताच पाहिलं -18 डिग्री एवढं कमी असतं. मायनस म्हणजे निगेटिव्ह, 0 पेक्षा कमी म्हणजे निगेटिव्ह, तुम्हाला माहिती आहे, आपण गणितात शिकलोय. आणि त्यामुळे ते फ्रीजमध्ये काय होतं, ह्या पाण्याचं रूपांतर बर्फामध्ये होतं, म्हणजे फ्रीज होतं. Now at what temperature it freezes? That is at 0 degree. That is called as freezing point of water. म्हणजे 0 डिग्रीला त्याचं बर्फ बनतं. Therefore 0 degrees Celsius is the freezing point of water. Now that water or that ice blocks you take out and keep open in air. हवेमध्ये उघडे ठेवा ते बर्फाचे तुकडे. सॉलिड आहे ना तो काय होणार, हवेचं टेम्परेचर 27 आहे तर बर्फाचं टेम्परेचर 0 आहे, मग त्याला 27 म्हणजे हायर टेम्परेचर मिळालं. Therefore it will start melting, विलयन, मेल्ट व्हायला सुरुवात होतं. आणि तेच मेल्ट झालेलं पाणी बघा दाखवलं इथे, पुन्हा गोळा करा, फ्रीजमध्ये ठेवा, अगेन इट विल फ्रीज. मेल्टिंग ऑफ आईस किंवा बर्फाला उष्णता मिळाली की तो वितळायला लागतो ना, ते वितळणे, ज्या टेम्परेचरला वितळतं दॅट इज मेल्टिंग पॉइंट, आणि वितळणे ह्याला म्हणतात मेल्टिंग. अगेन सेम थिंग, किती टेम्परेचरला मेल्ट व्हायला लागतो, 0लाच तो मेल्ट व्हायला स्टार्ट होतो. ज्या टेम्परेचरला त्याचं बर्फ झालं त्याच टेम्परेचरला तो मेल्ट व्हायला लागतो. Therefore freezing point and melting point of water are one and the same. Both are same. Understood? See here in this figure you can see solid, when it melts it become liquid. बर्फ सॉलिड म्हणजे बर्फ नाही का, वितळला, मेल्ट झाला की लिक्विड बनतं. त्या प्रोसेस कॉल्ड एज मेल्टिंग. आता उलट बघा, एरो उलट झाला, लिक्विड आहे ते थंड केलं, फ्रीज झालं, सॉलिड बनतं. that process is called as freezing. Got or not? Freezing means conversion of liquid to solid. Correct? This is two conversions, melting and freezing. Now another conversion, liquid and gas we'll see. Liquid when converted to gas after heating, पाणी आपण हीट केलं लिक्विड, त्याचं गॅसमध्ये रूपांतर होणार, दॅट इज कॉल्ड अ वेपोरायझेशन. बरोबर ना, बाष्पीभवन किंवा उत्कलन.
आणि तोच गॅस किंवा तेच पाण्याची वाफ आपण झाकणाने बंद केली तर जे पाणी बनतं त्याचं, दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज कंडेन्सेशन. Therefore, this change in physical state is nothing but the effect of amount of heat which we are giving to the substance. आज आपण या भागात इथेच थांबूया. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असे अनेक एज्युकेशनल व्हिडिओ पाहण्यासाठी MCGL व्हर्च्युअलच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.